जय हिंद सर्व विद्यार्थ्यांना। जेवढे मुलं मुली महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करतात त्या सर्वांना आपल्या YouTube चॅनलवर योग्य असं मार्गदर्शन दिलं जाईल। त्यामुळे व्हिडिओ तर शेवटपर्यंत पाहायचाच, कारण याच्यामध्ये फायदा तुमचा आहे, बरोबर का। जे मी शेवटपर्यंत सांगतो ते जर तू फॉलो केलं तर गंप्या तुला 101% तुझ्या मार्कामध्ये वाढ 101% होणार आहे। कारण भरपूर मुलं आहेत या महाराष्ट्रामध्ये। स्पर्धेला कमी आहे का? स्पर्धेला कमी नाही, फक्त कमी कशाला आहे? अभ्यासाच्या नियोजनामध्ये, स्टडी करण्याच्या स्टाईलमध्ये। भरपूर मुलं असतात, प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं। त्यामुळे काय होतं, बऱ्याच मुलांची लेखीमध्ये मार्क वाढत नाही। अनेक मुलांचे फोन येतात, भरपूर मुले SMS करतात की सर मी 2 वर्ष झालं भरती करते, मी 2 वर्ष झालं भरती करतोय सर, माझा स्कोर वाढत नाही। मग काय चुकत असेल? दुसरी मुलं, जो मुलगा भरती होतो तो नेमका काय करत असेल आणि मी काय अशी चूक करतोय त्यामुळे मी भरती होत नाही, हा डिफरन्स तुमच्यामध्ये। ज्यावेळेस तुम्ही हा डिफरन्स तोडून काढाल त्यावेळेस 101% तुम्हाला काय होईल? यश मिळणार। ज्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला 101% फायदा होणार म्हणजे होणार। पण कधी होणार? जर ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या तुम्ही 1 महिना फॉलो करून बघायचं, त्याचा जर रिझल्ट आला नाही तर मला फोन करायचा, सर तुम्ही सांगितलेल्या माहितीनुसार माझा स्कोर वाढायला गेलाय। कारण मला माहित आहे, आमचा अनुभव आहे, जर तुम्ही या टाइप मध्ये सगळं केलं तर तुम्हाला 101% लेखीमध्ये मार्क वाढलीच पाहिजे। कारण हा काय एकट्याचा कुणाचा प्रश्न नाही, हा भरपूर मुलांचा प्रश्न आहे। आणि जेवढे ऑनलाईन क्लासला आपले विद्यार्थी आहेत त्या सर्वांना आम्ही परफेक्ट सांगतो काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे। तुम्हाला क्लास जॉईन करायचे असतील तर प्ले स्टोअरला जायचंय, आपलं सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप आहे ते घ्यायचंय। माझा मोबाईल नंबर आहे तो मी तुम्हाला सांगतो। चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया। फर्स्ट पासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला फायदा होईल। व्हिडिओ बघा। ओमार शीटचा वापर करून प्रश्नपत्रिका सोडवा। सगळ्यात IMP पॉइंट मित्रांनो, तुम्ही काय करताय? प्रश्नपत्रिका हातात घेताय, प्रश्नपत्रिका हातात घेतली की डायरेक्ट तिथंच खुणा करायला चालू करताय। ह्या तुमचा मार्क वाढवायची स्ट्रॅटर्जीच नाही, तुमचा मार्क वाढवायची स्ट्रॅटर्जी हेत आहे। ओमार शीटचा वापर असला पाहिजे। आता ओमार शीट म्हणजे काय हे सांगायला काय लावू नका, कारण हे सर्वांना माहित आहे, बरोबर। ओमार शीट म्हणजे काय दादा? ओमार शीट म्हणजे हो की असं एक क्रमांक असतोय, 1 2 3 4 असं गोल असते, तर ही पण सांगतो असू द्या, असं गोल असते। तर तुला वाटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर 3 आलं तर तू 3 ला असं रंगवायचं असतंय, ह्याला म्हणायचं ओमार शीट। याचा वापर करा। या वापरानं काय होईल, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्हाला कळून चुकल की माझ्या प्रश्नाचं 1 चं उत्तर 2 ला होतंय का, 2 चं उत्तर 3 ला होतंय का। कारण भरती करणाऱ्या पोरांपुरीमध्ये 1 चं उत्तर 2 ला, 2 चं उत्तर 3 ला लिहिल्यामुळं 3 किंवा 2 तर मार्क जातात, हे त्रिवार सत्य आहे। आणि एवढ्याच मार्कामधून मुलगा मुलगी बाहेर पडलेली असते, हे लक्षात ठेवा। त्यामुळे घरीच चला ओमार शीटचा वापर करायचा आणि प्रश्नपत्रिका सोडवायची। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टाइमच लावून सोडवायचा, टाइम लावूनच सोडवायचा। हा सराव करा, तुमची मार्क 101% वाढणार। तुम्ही म्हणता सर मार्क कशी वाढणार तो ओमार शीटचा? हे काय सांगितलं की मी तुम्हाला। ज्यावेळेस तुम्ही ओमार शीटचा वापर करता घरीच, त्यावेळेस पेपरला गेल्यानंतर तुम्हाला काय होतं, 1 चं उत्तर 2 ला, 3 चं 4 ला होत नाही, कारण तुमचा सराव त्याच्यावर परफेक्ट झालेला असतो। बरीच मुलं याचा वापर करत नाही, तुम्ही करा। तुम्हाला 101% फायदा होणार, याची ग्वाही मी देतो। होणार म्हणजे होणार। ओमार शीटच्या झेरॉक्स आणायच्या भरपूर काढून मस्तपैकी सोडवत बसायचं, टाइम लावायचा, वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवायची। आणि याच्यामुळे जर तुमचे मार्क नाहीत वाढले तर मला सांगा। पुढे बघा, जे चुकतं ते बाजूला काढणे व त्यावर फोकस करा। जे चुकतंय, फॉर एक्झाम्पल ग्रामरवर माझे 5 प्रश्न चुकले, ते 5 प्रश्न साईडला घेतले, ते 5 प्रश्न साईडला घेतले। कुठला चुकलाय? काय आपलं सॉरी सर्वनाम मधला चुकलाय, सर्वनामाचा अभ्यास चालू केला। कुठला चुकला? संधीवरला चुकला, संधीचा अभ्यास चालू केला। कुठला चुकलाय माझा? अलंकार चुकलाय, अलंकाराचा अभ्यास चालू केला। जर तुम्ही अशा टाइप मध्ये अभ्यास चालू केला तर तुम्हाला 101% मार्क वाढणार आहे, लक्षात ठेवा। गणिताचे माझे 3 प्रश्न चुकले, गणिताचे माझे काय झाले? 3 प्रश्न चुकले, मी 3ही बाजूला काढले। त्यामधला पहिला प्रश्न होता माझा सरळ व्याज चक्रवाढ व्याज बोलला, मी लगेच सरळ व्याज चक्रवाढ व्याजचा अभ्यास केला। दुसरा प्रश्न होता माझा नफा तोट्यावरला, मी लगेच नफा तोट्याचा अभ्यास केला।
जर तुम्ही या टाईप मध्ये जर अभ्यास करत गेले तर तुमचे मार्क 100% वाढणार आहे. पण जर समजा माझे 5 चुकले, बघू पुन्हा करायला की एवढी काय गडबड आहे, अजून भरपूर वेळ आहे, असा म्हटला की बाळा तू गलित कुठं तर वट्ट्यावर कट्ट्यावरच बसणार आहे. हे लक्षात ठेव ताई, तू पण वट्ट्यावर कट्ट्यावरच बसणार आहे. कारण हे केलं पाहिजे. हे ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला काय होईल, प्रगती होताना दिसेल. नाहीतर तुम्ही जर हे केलं नाही, माझे 3 मार्क गेले, कशात गेले, का गेले, काय कारण आहे, मी एवढा अभ्यास करतोय तरी पण माझे 3 मार्क गणितात गेले, कसं काय गेले, माझा सराव कुठं तर कमी पडतोय, लगेच कामाला लागलं पाहिजे. त्याला म्हणायचं विद्यार्थी, त्याला म्हणायचं योग्य ट्रॅक. नाहीतर बरेच विद्यार्थी चुकलं चल काय एवढं काय नाही येते, सोपं होतं पण चुकीनं चुकलं. पण मित्रा एक लक्षात ठेव, या एका चुकीमुळं, साध्या प्रश्नामुळं, सोप्या प्रश्नामुळं काही मुलांना दीड वर्ष वाया घालवावी लागते. ती तोच अभ्यास पुन्हा, तेच 1600 पुन्हा, तोच गोळा, तेच 100 पुन्हा. हे करायचं सोपं नसतं. ज्याच्या सोबत घडतं त्याला चांगलं कळतं. त्यामुळे तू इथं तर सावध बन. काय करायचंय, जे चुकतं ते बाजूला काढायचं आणि त्याच्यावर फोकस करायचा. पुढचा पॉइंट बघ, बारीक चुका टाळ. आता बरेच विद्यार्थी आहेत, बारीक चुका असतात. काय चुका असतात, प्रश्नचिन्हापर्यंत प्रश्न न वाचणे सगळ्यात मोठी चूक. प्रश्नचिन्हापर्यंत प्रश्नच वाचायचा नाही. गणित असलं की गणितामध्ये पॉइंट कड लक्ष न देणे, बारीक चूक आहे, पॉइंट कडे लक्ष जात नाही आपलं. त्यानंतर प्रश्नाचा पर्याय व्यवस्थित पाहणे. बघा आता काय असतं, 2 + 2 बरोबर उत्तर काय आलं तुमचं 4 आलं. पण काय होतं गडबडीमध्ये, त्या 90 मिनिटांमध्ये 4 हे तुमचं उत्तर आहे. पहिला पर्याय असतो 4, दुसरा असतो 2, तिसरा असतो 1 आणि चौथा असतो 0. मग गडबडीमध्ये काय होतं, 4 लक्षात राहतं, तुम्ही 4 नंबर पर्यायालाच गोल करता. झालंय असं, होतंय असं, बरोबर. पहिला पर्याय 4 आहे, पण गडबड असते, त्या 90 मिनिटाचा प्रेशर असतो. साधा सोपा प्रश्न चुकतो आणि तुम्ही म्हणताल सर असलं चुकतंय का, चुकलेले आहेत, बाहेर पडले ते एका मार्कामुळं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यायचं, बारीक चुका टाळायच्या. प्रश्न शेवटपर्यंत वाचणे, प्रश्नाच्या शेवटी आहे, नाही, कोणती नाही, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारकाईने घरीच बघायच्या आणि स्वतःला शरीराला एक पेपर सोडवताना सवय लावून घ्यायची की मी शेवटपर्यंत प्रश्न वाचतोय का, पेन प्रश्न वाचायला सुरुवात केली, प्रश्नचिन्हापर्यंत टेकवतोय का नेऊन, असा घरीच सराव करायचा. प्रश्नचिन्ह दिसल्यावर टेकवायचा. याचा अर्थ तुम्ही काय केलं, प्रश्नचिन्हापासून प्रश्न वाचला. आणि जो वेळेस तुम्ही इथपर्यंत प्रश्न वाचता त्यावेळेस तुम्हाला प्रश्न समजणार. खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही आहे का आहे. हे बऱ्याच गोष्टी मी आपल्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना सांगितले. जर तुम्हाला क्लासबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला याच्यावर फोन किंवा SMS करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. व्हॉट्सअपला जरी मेसेज करा तरी चालेल. पुढचा पॉइंट बघा, स्मरणशक्ती वाढवा. जो अभ्यास केलाय, मी सकाळी पहाटे उठल्यावर मी काय केलं, मराठी व्याकरण घेतलं, शब्दार्थ घेतलं, समानार्थी विरोधार्थी घेतलं, काही लेखकांची टोपण नावे केली. मग संध्याकाळी झोपत असताना मी काय केलं, त्याचं स्मरण केलं. मी 4 वाजता उठल्यावर काय केलं, स्मरणशक्ती. संध्याकाळी झोपत असताना तुम्ही अर्धा तास तर स्वतः दिवसभर काय काय केलं याचं स्मरण केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या त्या मेंदूमध्ये रिपीट होऊन त्याचा चांगला सराव होऊन जाईल. स्मरणशक्ती तुम्हाला आठवलं पाहिजे. तुम्हाला जर विचारलं 4 दिवसाखाली तुमच्या घरी कोणती भाजी होती, तुम्ही सांगू शकत नाही. का, कारण त्याला आपण एवढं वेटेज देत नाही ना. ज्या गोष्टीला आपण जर एखादा पिक्चर बघायला आलो, सैराट पिक्चर बघितला, त्या सैराट पिक्चर मधला एक पॉइंट मला लक्षात आहे का, कारण तो पिक्चर बघत असताना बाळ्या गंप्या तुझं 100% कॉन्सन्ट्रेट होतं का, तर तुला तो लय आवडला होता. जर त्या टाइप मध्ये अभ्यास म्हणजे एक पिक्चर जर समजून तू केलं तर तुला 100% काय होणार, त्याचा फायदा होणार. स्मरणशक्ती भयानक असली पाहिजे. मी काय केले, सकाळी उठलो 6 ला, किती वाजता उठलो, ग्राउंडच्या किती फेऱ्या मारल्या, किती राऊंड मारले, आज मंगळवार आहे, माझा टास्क काय आहे, मी मंगळवार म्हणल्यावर मी काय करणार आहे, या गोष्टी स्मरण पाहिजे, सगळं सेट पाहिजे. आणि तुमच्याकडे स्मरणशक्ती असली पाहिजे. आणि ही वाढवण्यासाठी काय करावं लागतं, रोज संध्याकाळी झोपत असताना
डोळे शांत झाकून आठवायचं. सकाळी रोज फिजिकल संपलं की 15 मिनिट 10 मिनिट मेडिटेशन करायचं. त्याच्यानं काय होईल, स्मरणशक्ती वाढेल आणि ह्याचा तुमच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे. तुमच्या लेखीवर 101% परिणाम होणार आहे, लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट बघा, स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा. आता काही बावळटांना, काही विद्यार्थ्यांना, काही पोरींना अशी सवय असते दुसऱ्याच्या नोट्स आणायच्या आणि त्या वाचत बसायच्या. तुम्हाला एक सांगतो, दुसऱ्याच्या नोट्स मधले तुम्ही जर 10 पॉइंट वाचले तर त्यातले तुम्हाला 2च पॉइंट येणार आहे, लक्षात ठेवा. हे गणित आहे. तुमची बौद्धिक क्षमता या टाईपची असते. पण जर समजा तुम्ही स्वतःचे 10 नोट्स बनवल्या तर त्यातल्या कमीत कमी तुम्ही 8 तर लक्षात ठेवू शकता, कारण हे स्वतःच आहे. हा ग्राफच असतो मेंदूचा. जर तुम्हाला 10 पैकी 10 नोट्स डोक्यात ठेवायच्या असतील तर त्या पुन्हा लिहून काढाव्या लागतील, पुन्हा लिहून काढाव्या लागतील. मग तुमचा ग्राफ 100% होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. लय मुलं आहेत अशी दुसऱ्याच्याच नोट्स वापरायच्या, उगा आणायच्या उतरून फुकट मिळते ना, जायचं घ्यायचं आणायचं. पण त्याच्यानं 10 मधलं 2च लक्षात राहणार. हा ग्राफ असतो, कारण तुम्ही स्वतः केलेली क्रिया 101% लक्षात राहते, पण दुसऱ्यानं करून दाखवलेली क्रिया विसरत असते, लक्षात ठेवा. दुसऱ्यानं तुम्हाला कितीही टेक्निक न सांगू द्या, हा गोळा असा फेक, पण जोपर्यंत तुम्ही फेकत नाही तोपर्यंत 100% होत नाही. त्यामुळे स्वतःच स्वतः बनवा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. मी भूगोलचा अभ्यास केलाय, गेला गंप्यानं संदीपनं नोट्स बनवल्या, आणल्या संदीपनं काय केलं, गोदावरी नदीची लांबी चुकीची लिहिली होती, मी तीच पाठ करून बसलो. असं नाही व्हायचं. स्वतःच्या नोट्स स्वतः बनवायच्या. वर्दी कोणाला पाहिजे, स्वतः. नोट्स कोणाच्या, स्वतःच्या. दुसऱ्याच्या वापरायच्या नाही. त्या इथून पुढे नोट्स दुसऱ्या, तर काय काय पोरांना सवय असते, हे बघ मी ह्याच्या नोट्स आणल्या त्या बघू मला कशा दिल्या, असं होतंय. त्यामुळे तुम्ही काय करायचं नाही. पुढचा पॉइंट बघ, अभ्यासात सातत्य ठेवा. हे करावंच लागेल. अभ्यास करतो मी, पोलीस भरतीचं एक वेळापत्रक बनवलंय, मी रोज 8 तास अभ्यास करतोय. हा माझा 1 महिना झाला, मी रोज 8 तास करतोय. हा माझा 2रा महिना, मी 10 तास चालू केलं. हा माझा 3रा महिना, मी 12 तासावर आलोय. हा माझा 4था महिना, आता मी 14 तास अभ्यास करतोय. ही झाले सातत्य. हे काय झालं, सातत्य. पण मी आज भरती चालू केली आहे, पहिल्या महिन्याला 2 तास केलाय, दुसऱ्या महिन्याला 1.5 तास केलाय, तिसऱ्या महिन्याला 1 तासावर आलोय. असं चालायचं नाही, वाढत गेलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. रोज गणिताचा 3 तास अभ्यास करतो, डेली 3 तासच झाला पाहिजे. रोज जनरल नॉलेजचा मी 2 तास अभ्यास करतो, डेली 2 तासच झाला पाहिजे. पण हे किती महिने करायचंय बाळा तुला, हे फक्त तुला 6 महिने करायचंय. या 6 महिन्यामध्ये तुझं आयुष्य बदलून जाणार आहे. असं कुणीही म्हणायचं नाही माझी पहिली भरती आहे मला जमणार नाही. वागा, तुला आधी जमणार आहे, लक्षात ठेव. मुलींना सध्या सांगतो, ताई तुला आधी जमणार आहे. माझी पहिली भरती आहे, मी कसं करू, काय करू, काही सध्या नसतंय. कुणाचं लक कुठं असेल काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा, अभ्यासाला फॉलो करायचं. 6च महिने जबरदस्त अभ्यास करायचा. 6 महिने कुणालाही वेळ द्यायचा नाही, मित्रमैत्रिणी अजिबात नाही. मोबाईल तात्पुरता, जेवढं वाटतंय आपल्याला तेवढंच बघायचं, तेवढं घ्यायचं, बाद झालं. 2 तास दिवसात मोबाईलला द्यायचे, बाद झाले. पुन्हा फक्त आणि फक्त सर्कल, काय चाललंय काय नाही. आजकाल मोबाईलवर चालू घडामोडी परफेक्ट होतात, त्यामुळे तेवढ्या गोष्टीसाठी वापरा. काय मोटिवेशन पाहिजे असेल तर तेवढं बघा, बरोबर का. पुढचा पॉइंट बघा, सातत्य ठेवा, अभ्यास कंटिन्यू करा. कंटिन्यू, बदलच करायचा, कंटिन्यू चालू. बेकबे बेदोनी 4, बेदोनी 6 झाले की तुझा कार्यक्रम झाला, तुझं दांडकाळ निघाला म्हणून समज, बरोबर. पुढे बघ, प्रत्येक विषयासाठी योग्य वेळ द्यायचा, प्रत्येक विषयासाठी. काही पोरं काय करतात, गणित लय महत्वाचं बघा कसं असतं विद्यार्थ्यांचं. त्यानंतर भूगोल लय महत्वाचा. त्यानंतर त्यांचं कसं असतं, बुद्धिमत्ता लय महत्वाची, बुद्धिमत्ता लय महत्वाची. काही मोजकेच विषय घ्यायचे त्यालाच वेळ देत बसायचा. काही मोजकेच विषय घ्यायचे, पण एक सांगतो तुम्हाला, प्रत्येक विषयासाठी योग्य वेळ द्यायचा. योग्य वेळ ठरवायचा, काळ तो विषय द्यायचा. उगा घे म्हणून गणितालाच 5 तास द्यायचे का, अजिबात नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अभ्यास म्हणजे एक लिंक आहे.
लिंकला लिंक लागत तुमचा अभ्यास होणार आहे हे लक्षात ठेवा. कुठल्याच असं नाही समजायचं की एक विषय लय महत्वाचा आहे मराठी व्याकरण, तर मराठी व्याकरणच लय महत्वाचं आहे. अजिबात नाही मित्रांनो. तुम्ही गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरणावर फोकस करता आणि जनरल नॉलेजचा साध्या प्रश्नामुळे तुमचा मार्क जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं जातं बटाटा हे खोड आहे का मूळ आहे, सांगता येत नाही. एकपत्री द्विबीजपत्री सांगता येत नाही. कांदा हा कसला द्विबीजपत्री आहे का एकबीजपत्री आहे विचारलं जातं आणि विद्यार्थी काय करतो उग गणितावर आपटीत बसतो आणि मार्क कशामुळे जातो साध्या सिंपल प्रश्नामुळे जे दैनंदिन व्यवहारात आहे तुमच्या त्याच्यामुळे तुमचा काय जातो मार्क जातो. बरेच प्रश्न असे आहेत पोलीस भरतीला पडलेले आहेत. म्हणून काय सांगतो तुम्हाला प्रत्येक विषयासाठी योग्य वेळ द्यायचा, तुमचे मार्क वाढले पाहिजेत. आणि हे जर तुम्ही महिनाभर फॉलो केलं आणि तुमचा समजा आज 75 स्कोर असेल तर तुम्ही 80 ते 85 ला जाणार हे लक्षात ठेवा. फक्त बारीक चुका करू नका, सातत्य ठेवा. जे चुकलंय ते बाजूला काढा, त्याच्यावर फिरशे अभ्यास करा, बघू मग पुन्हा कसे मार्क वाढत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा अभ्यास करा. माझा नंबर दिलाय, जर तुम्हाला काय कमी जास्त वाटलं तर त्या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.